नमस्कार मित्रांनो, मी आहे चौकंदळ पोटोबा. तर आज जरा वेगळा विषय घेऊन आलो आहे. मित्रांनो, काल दुपारी सहज गरम होतंय तर उसाचा रस प्यायला गेलो होतो. तर तिथं पाहिलं मी की उसाचा रस काढायला चाललो होतं. तर सहज डोक्यात आलं की 1 किलो उसापासून किती रस निघत असेल. तर मग काय, आज सकाळी ठरवलं आपण आज बघायचं 1 किलो उसापासून किती रस मिळतो ते. मित्रांनो, तर आता आलो आहे मित्राच्या रसवंतीवर आणि सोबत वजन काटा पण घेऊन आलो आहे. तर आता बघूयात 1 किलो ऊसापासून किती रस निघतो ते. पाहू शकतो मित्रांनो, वजन काट्यावर बरोबर 1 किलो वजनाचा ऊस घेतला आहे. उत्तम रसासाठी कोणत्या वाणाचा ऊस चांगला असतो याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण माहिती नाही भेटली मित्रांनो. तर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. चला तर मग मित्रांनो, ऊसाचा रस काढायला चालू करूया. आता मशीन चालू केली आहे आणि ऊस मशीनमध्ये टाकला आहे आणि त्यासोबत एक लिंबाची फोड पण टाकली आहे. ऊस जसा जसा मशीनमध्ये आत चालला आहे तसं दुसऱ्या बाजूने ऊसाचा रस बाहेर येत आहे आणि अगदी स्वच्छ असा रस बाहेर येत आहे. आणि बघू शकता मशीन आधुनिक सुरक्षेच्या दृष्टीने किती चांगली आहे, बिलकुल धोका नाहीये. तर आता आपला 1 किलोचा संपूर्ण रस निघला आहे जवळपास. हो, आता निघलाय. आता आपण मशीन बंद करूया. 1 किलो उसाचा रस आता काढून झालेला आहे. आता आपण गाळणीच्या साहाय्याने ते गाळून घेऊया. तर आता आपण रस मेजरिंगसाठी मग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता उसाचा रस टाकूया आणि बघूया आता आपले उसाचा रस किती भरतोय. ते एम एलची मार्किंग आहे त्या मगावर. आता आपण बघूया किती एम एल भरतंय आपलं. 1 लिटरचा मग आहे, तर साधारण थोडंफार कमी दिसतं 1 लिटरच्या. तर आपण जवळ जाऊन बघूया एक्झॅक्ट किती आहे. हे 750 एम एल आहे बघा. तर आपण बघू शकतो मित्रांनो, 1 किलो ऊसापासून आपले 750 एम एल रस झालेला आहे. तर आता आपण ह्या निष्कर्षावर आलोय की साधारण 1 किलोमध्ये 25% घट होते. घट होत आहे. याचा अर्थ असा की जो चोथा निघतोय तो 25% आहे. तर मित्रांनो, आमचा माहितीपूर्ण असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या बेल आयकॉनला क्लिक करा.